नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला दाखवणार आहे रानभाजी, जिचं नाव आहे पेवगा. मालवणी भाषेत हिला पेवगा म्हणतात. ही अशा प्रकारची ही भाजी असते. भरपूर कॅल्शियम असतं या भाजीमध्ये आणि व्हिटॅमिन पण असतात, म्हणून पावसाळ्यात ही भाजी जरूर खावी. चला तर मग सुरुवात करूया. ही बघा, अशी भाजी मी चिरून घेतली आहे आणि त्यामध्ये आज मी चण्याची डाळ टाकणार आहे आणि ती डाळ मी वेगळी शिजवून घेतली आहे. कढईत तेल कढईत पहिलं तेल टाकून घेतलं आहे आणि मी हे शेंगदाण्याचं तेल वापरत आहे. आणि त्यामध्ये आपल्याला भरपूर सारा कांदा पण घ्यायचा आहे. पहा, एवढा मी 2 कांदे चिरून घेतलेत, लसूण आणि हिरवी मिरची घेतली आहे चिरून. आता आपण तेलावर हिरवी मिरची टाकून घेऊया आणि ही भाजी मी आज हिरव्या मिरचीवर बनवणार आहे. त्यावर थोडासा हिंग टाकते. मिरची भाजली की आपण त्यामध्ये लसूण टाकून घेणार आहोत. अशा प्रकारे लसूण आणि मिरची चांगली भाजली की त्यावर कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा आपल्याला चांगला सोनेरी रंगावर येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. त्यामुळे भाजीला चव छान येते. आणि पावसाळ्यात ही भाजी फक्त पावसाळ्यातच मिळते, त्यामुळे ही भाजी आपण जरूर करून खायला पाहिजे. त्यामध्ये भरपूर सारे व्हिटॅमिन्स असतात आणि कॅल्शियमने भरपूर युक्त अशी ही भाजी असते. शरीराला एकदम पौष्टिक असते. आणि कांदा लवकर भाजावा ह्यासाठी मी कांद्यात टाकते थोडंसं मीठ चवीप्रमाणे, जेणेकरून कांदा आपला लवकर भाजला जातो. हे पहा, अशा प्रकारे चांगला परतवून घ्यायचा आणि झाकण ठेवून आपल्याला कांदा पटकन भाजता येतो, म्हणून झाकण ठेवून घ्यायचं. हे पहा, कांदा एकदम सोनेरी रंगावर आपण झाकण ठेवून भाजून घेतला आहे. अशा प्रकारे भाजी छानपैकी बनवायची आहे. आणि मी ही भाजी आज मालवणी पद्धतीत बनवत आहे. त्यामुळे त्यामध्ये मी आता चण्याची डाळ शिजवून टाकली आहे, जी मी रात्री भिजत ठेवली होती आणि सकाळी थोडी बाजूला टोपात घेऊन शिजवून घेतली. त्यामुळे काय होईल, भाजी आपल्याला लवकर बनवण्यास मदत होते. आता ही चणा डाळ त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मी कांद्यावर जराशी परतून घेते, जेणेकरून त्याचा स्वाद कांद्याला लागेल. हे पहा, अशा प्रकारे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून झाकण ठेवून मी आता ही डाळ थोडीशी अजून शिजवून घेणार आहे. 2 मिनटंच आपल्याला झाकण ठेवायचे. 2 मिनटांनी पहा, भाजीला चांगला कड सुटला आहे. आता हे यातलं पाणी आटेपर्यंत आपल्याला शिजवत राहायचं आहे. हे पहा, अशा प्रकारे डाळ पण चांगली शिजून निघते कांद्यासोबतच आणि कांदा पण आपला शिजला जातो. अशा प्रकारे ही भाजी आपण कोकणी पद्धतीत, मालवणी पद्धतीत बनवणार आहोत. भाजीतला पाणी पूर्ण आटून गेलं. आता वेळ झाली आहे आपली चिरलेला जो पेवगा असतो तो टाकण्याची. हे बघा, मी बारीक चिरून घेतला आहे. अशा प्रकारे ज्याची पानं असतात ते पानांची भाजी आपल्याला करायची असते. कोवळी पानं घ्यावी लागतात त्याच्यासाठीही. आणि चांगली भाजी आता आपल्याला परतवून घ्यायची आहे. पूर्ण कांदा आणि डाळ आहे ती मिक्स झाली पाहिजे त्या भाजीमध्ये. अशा प्रकारे आपण ती ढवळून घेणार आहोत. आणि गॅस मी फुलच ठेवला आहे, कारण जेणेकरून भाजीला पटकन पाणी सुटेल. हे पहा, अशा प्रकारे आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्यावर पुन्हा झाकण ठेवून आपल्याला जराशी वाफ येऊ द्यायची आहे. हे पहा, मी आता झाकण ठेवते. त्यानंतर 2 मिनटानंतर आपण बघूया. वाह, किती छान वाफ सुटली आहे बघा. आणि आपली भाजी आता शिजत चालली आतल्या वाफेवरच. पानांची वाफ असते त्या वाफेवरच ही भाजी शिजत चालली. आता आपल्याला मेन पार्ट म्हणजे आपलं खोबरं. ते भरपूर सारं खोबरं टाकून घ्यायचं या भाजीमध्ये. त्याने सुद्धा स्वाद एकदम छान लागतो भाजीचा. आणि खोबरं टाकून आपल्याला परत एकदा तसंच वाफेवर ठेवायचं आहे, जेणेकरून खोबऱ्यातली पण वाफ निघेल. परत 2 मिनिटांनी आपण पाहूयात. हे पहा, खोबऱ्याची सुद्धा वाफ किती छान निघाली आहे. फक्त लक्ष असू द्यायचं आहे भाजी आपली खालून
करपली नाही पाहिजे, त्यातलं मॉइश्चर मेंटेन केलं पाहिजे. हे पहा, अशा प्रकारे आपली भाजी ऑलमोस्ट आता होत आलीच आहे. चला तर मग तुम्हाला अजून कोणत्या कोणत्या रेसिपीज पाहायच्या असतील, ज्या तुम्हाला मालवणी पद्धतीमध्ये बघायच्या असतील, तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. मी त्या नक्की तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. अशा प्रकारे आपली ही पेवग्याची भाजी, मालवणी भाषेत त्याला पेवगा म्हणतात. आणखीन भाजी कोणत्या ठिकाणी त्याला पेवगा अजून काहीतरी वेगळं नाव असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा की तुमच्या एरियामध्ये ह्या भाजीला कोणत्या नावाने ओळखली जाते. हे पहा, किती छान झाली आहे भाजी आपली. अशा प्रकारे माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू. आपली भाजी छान झाली आहे. हे पहा. आणि भाकरीसोबत ही भाजी एकदम अप्रतिम लागते. चला तर मग बाय बाय. हॅपी कुकिंग.